नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण एवढीच्या माध्यमातून टीसीएसने यापूर्वी विचारलेले प्रश्न आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी समाज कल्याण विभाग भरती, आदिवासी विभाग भरती या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी रिजनिंग हा टॉपिक महत्त्वाचा असतो आणि या टॉपिकवर मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न टीसीएस आणि आयबीपीएस विचारतो। त्यामुळे मित्रांनो, आपण PYQ या ठिकाणी PY आणि Q ही जी काही सिरीज मित्रांनो चालू केलेली टीसीएस पॅटर्ननुसार, याला जो काही तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मित्रांनो तुमच्या मनापासून आभार मानतो। तर पहा मित्रांनो, जर तुम्हाला रिजनिंगमध्ये किंवा मॅथमध्ये जर कमी स्कोर येत असेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे मित्रांनो, PYQ TCS PYQ क्वेश्चन म्हणून प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट पाहू शकता किंवा त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, दिलेल्या पर्यायामधून दिलेल्या प्रश्नाशी संबंधित या ठिकाणी अक्षर आपल्याला निवडायचे। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न दिलेला आपल्याला ए टी जसे OV, त्याचप्रमाणे मग आता याचा जो काही संबंध जसा असणार आहे तसा संबंध मित्रांनो C आणि झेडचा कशासोबत आहे, हे खालच्या 4 पर्याय आहेत, यापैकी कशा संबंधामध्ये म्हणजे यांचा जो काही संबंध आहे त्याच्याच प्रकारे संबंध C आणि झेड यांच्यामध्ये खाली जे काही 4 ऑप्शन म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतो हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे। तर पहा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला AT OV असे दूरदूरचे पहा, A पहिल्या क्रमांकावर, T 20व्या क्रमांकावर आहे, त्याच्यानंतर O हा 15व्या क्रमांकावर आहे, V जर पाहिलं तर 12व्या क्रमांकावर आहे, C पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर, Z पाहिलं तर 26व्या क्रमांकावर आहे। अशा प्रकारे म्हणजे खूप मोठा डिफरन्स या ठिकाणी दिला असतो। त्यावेळेस सरळ नंबरिंग करून घ्यायची, नंबरिंग केल्याच्या नंतर मित्रांनो त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कुठली तरी एक प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे, हे आपल्याला समजणं सर्वप्रथम गरजेचे आहे। तर पहा, आता या ठिकाणी आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, आता हे आपण एक मिनिट आता पहा, ह्याच्यामुळे आपल्याला आता नंबरिंग करायची आणि त्या नंबरिंगनुसार काय लॉजिक हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे, म्हणजे ह्या दोघांमध्ये जे काही लॉजिक असेल तेच लॉजिक आपल्याला समोर अप्लाय करायचं आहे। तर पहा मित्रांनो, A कितव्या क्रमांकावर येतो, Aचा जर क्रमांक पाहिला तर 1 आहे, Tचा जर क्रमांक पाहिला तर मित्रांनो 20 आहे, ठीक आहे। मग A आणि T यांची जर बेरीज जर आपण जर केली तर ती किती येते मित्रांनो, 45 किती येते, सॉरी A आणि T यांची जर आपण जर बेरीज जर केली, A आणि T यांची जर आपण बेरीज जर केली म्हणजे A पहिल्या क्रमांकावर आणि T 20व्या क्रमांक याची बेरीज येते मित्रांनो 21। त्याचप्रमाणे पहा, O आणि V, O कितव्या क्रमांक येतो, 15व्या क्रमांकावर येतो, V कितव्या क्रमांकावर येतो, 22व्या क्रमांकावर येतो, कितव्या मित्रांनो 22व्या क्रमांकावर येतो। याची जर आपण जर बेरीज जर केली तर ती येते मित्रांनो 5 आणि 2 झाले 7 आणि 2 आणि 1 झाला 3, 37 आली। मग याच्यामध्ये जर आपण जर लॉजिक जर पाहिलं तर पहा, 21 आणि 37 याच्यामध्ये मित्रांनो कितीचा फरक आहे, याच्यामध्ये जर फरक जर आपण जर पाहिला तर पहा, याच्यामध्ये 7 मधून 1 गेला 6 राहिला आणि 3 मधून 2 गेला 1 राहिला, याच्यामध्ये 16चा फरक आहे, ठीक आहे। कितीचा फरक आहे मित्रांनो, 16चा फरक। पहा, सर्वप्रथम आपण काय केलं, A आणि T, Aचा क्रमांक आहे पहिला, Tचा क्रमांक आहे 20वा, Oचा क्रमांक आहे 15वा, Vचा क्रमांक आहे 22वा, या सर्वांची आपण बेरीज केली। बेरीज केल्याच्या नंतर याची पहा बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला जो काही फरक यामध्ये 16चा सापडला। त्याच्यानंतर सर्वप्रथम असे करत असताना फरक सुरुवातीला काढायचा आहे। मग त्याच्यानंतर पहा, Cचा क्रमांक कितवा आहे, Cचा क्रमांक आहे मित्रांनो 3रा, झेडचा क्रमांक आहे मित्रांनो या ठिकाणी 26वा। आता या दोघांची जर आपण जर बेरीज जर केली तर किती येते मित्रांनो, 29 येते। मग 29 आल्याच्या नंतर आता आपल्याला 29च्या नंतर 16 पुढे जायचं, 16ने पुढे जायचं, ठीक आहे। 29च्या नंतर आपल्याला 16ने पुढे जायचं, कारण की या दोघांमध्ये 16चा गॅप इथं ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे। मग 16चा गॅप दिल्याच्या नंतर पहा, याच्यामध्ये जर 16चा जर आपण जर गॅप जर दिला तर किती येणार पहा, 9 आणि 6 झाले मित्रांनो या ठिकाणी, 9 आणि 6 झाले मित्रांनो या ठिकाणी 15, 15 शिल्लक 5, हातचा आला मित्रांनो 1, मग 2 आणि 1 किती झाला मित्रांनो 3, 3 आणि 16चं 1 4, किती झालं मित्रांनो 4, म्हणजे 29 आणि 16 झाले 45। मग मित्रांनो खाली कोणतं ऑप्शन आहे की या दोघांची बेरीज जर 45 जर आली तर या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असणार आहे। मग M कितव्या क्रमांकावर मित्रांनो, 13व्या क्रमांकावर, B कितव्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांक, 13 आणि 2 किती झाले मित्रांनो, 13 आणि 2 या ठिकाणी किती झाले, 13 आणि 2 झाले या ठिकाणी किती, 13 आणि 2 झाले मित्रांनो 15। मग मला सांगा 29 आणि 15 यामध्ये 16चा गॅप असणार का नसणार, 29 आणि 15 यामध्ये 16चा गॅप असणार का नसणार, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, झेड आणि यू, झेडचा क्रमांक आहे मित्रांनो 26वा, यूचा क्रमांक आहे मित्रांनो या ठिकाणी कितवा, यूचा क्रमांक आहे 21वा। मग 26 आणि 21 जर आपण एकत्र जर केलं तर ते किती आहे मित्रांनो, 47 येतं, किती येतं 47 येतं। आणि आपल्याला गॅप कितीचा पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी
16चा गॅप पाहिजे। मग मला सांगा 29 आणि 47मध्ये जर आपण फरक जर पाहिला तर फरक कितीचा असणार मित्रांनो, या ठिकाणी 29 आणि याच्यामध्ये फरक असणार मित्रांनो या ठिकाणी 18चा। कितीचा फरक असणार 18चा, आणि आपल्याला फरक कितीचा पाहिजे मित्रांनो 16चा, कारण की वरती 16चा फरक आपल्याला दिलेला आहे। मग त्याच्यानंतर पहा यू आणि एक्स, यू आणि एक्समध्ये जर पाहिलं तर यू येतो मित्रांनो 21व्या क्रमांकावर, एक्स येतो मित्रांनो 24व्या क्रमांकावर। एक्स कितीव्या क्रमांकावर 24व्या क्रमांकावर येतो, एक्स 24व्या क्रमांकावर येतो। मग 21 आणि 24ची जर आपण जर बेरीज जर केली तर 4 आणि 1 5, 2 आणि 2 4, 45 आली। किती आली मित्रांनो 45। मग मला सांगा 29 आणि 45, म्हणजेच आता 45 मधून आपण 29 मायनस करूया। 45 मधून जर आपण 29 मायनस जर केले तर 15 मधून 15 मधून 9 गेला, 6 राहिला, 3 मधून 2 गेला, 1 राहिला। कितीचा फरक आला मित्रांनो 16चा आला, म्हणून 16 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे मित्रांनो, TCS अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात आणि हा प्रश्न मित्रांनो महिला व बालविकास विभागामध्ये विचारलेला प्रश्न आहे। महिला व बालविकास, त्याच्यानंतर BMC मध्ये कार्यकारी सहाय्यक या पदाचे जे काही परीक्षा झाले त्यामधले हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत। तलाठी भरतीचे सुद्धा यामध्ये काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे संपूर्ण जे काही क्वेश्चन आहेत PYQ क्वेश्चन असणार आहे मित्रांनो। तुम्हाला वाटत असेल की TCS फार सोपे क्वेश्चन विचारतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला अवघड सुद्धा विचारले जातात, काही क्वेश्चन मित्रांनो सोपे सुद्धा विचारले जातात, वेळखाऊ क्वेश्चन या ठिकाणी असतात। तर पहा हा प्रश्न अशा स्वरूपामध्ये सॉल्व्ह करायचा होता। आता पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो, आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। पुढचा प्रश्न पहा, पहा 2 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे। प्रश्न काय म्हणतो पहा आपल्याला, 84 लिटर मिश्रणात पाणी आणि दूध यांचे गुणोत्तर 9 जसे 3 आहे। पहा यांचे जे काही गुणोत्तर आहे 9 जसे 3 आहे, हा 9 जसे 3 आहे। जर त्या मिश्रणामध्ये 18 लिटर पाणी आपण परत मिळवले तर तयार झालेल्या नवीन मिश्रणामध्ये पाणी आणि दूध यांचे गुणोत्तर काय असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला। हा मित्रांनो कार्यकारी सहाय्यक BMC मध्ये विचारलेला प्रश्न आहे। आता 84 लिटर एकूण मिश्रण किती आहे मित्रांनो 84 लिटर। मिश्रण म्हणजे काय, या ठिकाणी दूध आणि पाणी एकत्र केलेले आहेत। दूध आणि पाणी एकत्र जर केले तर यांचं किती आहे मित्रांनो 84 लिटर आहे। ठीक आहे, दूध आणि पाणी दोन्ही मिळून 84 लिटर आहे। मात्र त्यांचं जे काही गुणोत्तर आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे 9, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आहे, दुधाचं प्रमाण आहे 3, आणि या दोघांच्या प्रमाणानुसार जर एकत्र जर केलं तर ती किती मित्रांनो 84 येतं। मग सर्वप्रथम आपण यामध्ये दूध किती आणि पाणी किती सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे। मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, एकूण मिश्रण किती आहे मित्रांनो 84, एकूण मिश्रण किती आहे 84 लिटरचं आहे। ठीक आहे, 84 लिटर आहे। मग त्यामध्ये दूध आणि पाणी दोन्ही मिक्स आहेत, म्हणजे दोघांना एकत्र करणे, म्हणजे 9 आणि 3 किती झाले मित्रांनो 12, 9 आणि 3 झाले 12, 12 झाल्याच्या नंतर 12 1 12, 12 7 84, 12 7 84। ठीक आहे, कॉमन फॅक्टर आपला निघाला 7। मग आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, पाणी जर पाहिलं तर आपण तर पाण्याचा अंक आहे 9, हे झालं मित्रांनो पाणी, P म्हणजे पाणी। त्याच्यानंतर या 7 मध्येच दुधाचं प्रमाण किती आहे मित्रांनो 3, दुधाचं म्हणजे D, दुधाचं प्रमाण आहे 3। मग आता 7 गुणाकारामध्ये जर 9 जर केलं तर 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 63 लिटर आहे पाणी, आणि 7 3 21 लिटर आहे दूध। यामध्ये या 84 लिटरमध्ये 84 लिटर जे काही मिश्रण आहे यामध्ये 63 लिटर आहे पाणी, ठीक आहे, आणि 21 लिटर आहे मित्रांनो या ठिकाणी काय आहे 21 लिटर आहे दूध। ठीक आहे, आता या दोघांची जर बेरीज जर केली 84 येते। ठीक आहे, हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच याच्यामध्ये 63 लिटर आहे पाणी, 21 लिटर आहे दूध, आणि दोघांची जर बेरीज जर केली ती येते 84, आणि आपल्याला वरती दिलेले आहे 84 लिटर। या ठिकाणी काय आहे मित्रांनो 84 लिटर आहे या ठिकाणी मिश्रण। ठीक आहे, मग मिश्रण 84 लिटर दिल्याच्या नंतर आता काय करायचं पहा। आता या ठिकाणी काय करायचं, पाण्याचं प्रमाण आहे 63 आणि दुधाचं प्रमाण आहे 21। मग या ठिकाणी पुढे काय म्हणले पहा, या मिश्रणामध्ये 18 लिटर पाणी मिळविले। आता हे 18 मित्रांनो आपल्याला कुठं मिळवायचं तर पाण्यामध्ये। पहा दुधामध्ये जर आपण 18 मिळवलं आपलं उत्तर चुकून जाईल। ठीक आहे, आपल्याला हे 18 कशामध्ये मिळवायचे, 18 मिळवायचे मित्रांनो पाण्यामध्ये। पाण्याचं प्रमाण किती आहे मग 63। आता पाण्याचं प्रमाण, नवीन प्रमाण काय होणार मग पाण्याचं नवीन प्रमाण होणार मित्रांनो 8 आणि 3 झाला 11, 11 1 हातचा आला 1 1 1 2 2 आणि 6 8 झाला 81। किती झाला, म्हणजे पाण्याचं प्रमाण झाले 81, मात्र दुधाचं प्रमाण जसंच तसं आहे। दुधाचं प्रमाण किती आहे मित्रांनो 21, कारण की दुधामध्ये आपल्याला काही मिळवायचं सांगितलेलं नाही गणितामध्ये। ठीक आहे, मग आता काय म्हणलेलं आहे, आता म्हणलेलं या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण किती, यामध्ये पाणी आणि दूध प्रमाण किती, म्हणजे सुरुवातीला पाणी आणि त्याच्यानंतर दूध, D म्हणजे दुधा, हे लक्षात ठेवा। मग पाण्याचं प्रमाण किती आहे 81, दुधाचं प्रमाण आहे मित्रांनो 21। आता जर याला आपण संक्षिप्त जर केलं, याला जर आपण संक्षिप्त केलं म्हणजे याला जर भाग जर दिला तर पहा याला आपण 3 न भाग देऊन पाहूयात। या दोन्ही संख्येला 3 न भाग जातो, 3 न भाग दिल्याच्या नंतर पहा 3 1 3, 3 2 6
आता 8मधून 6 गेल्याच्या नंतर 8मधून 6 गेल्याच्या नंतर 2 राहिला म्हणजे इथे 21 झाला, म्हणजेच 3 7 21 झाला पहिला 27. आता 27 पहिल्या किती ऑप्शन क्रमांक 4 मध्येच फक्त दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तरीसुद्धा आपण या ठिकाणी सोडून पाहूयात. आता 21ला जर आपण 3 जर भाग जर दिला तर 3 7 21 7चा भाग गेला, म्हणजेच पाण्याचं प्रमाण झालं 27 आणि या ठिकाणी दुधाचं प्रमाण झालं 7. म्हणजे सुरुवातीला पाण्याचं प्रमाण होतं 9, त्याच्यानंतर दुधाचं प्रमाण होतं 3, नंतर त्यामध्ये 18 लिटर आपण पाणी मिळवलं तर त्यामध्ये दुधाचं प्रमाण झालं 27 आणि पाण्याचं प्रमाण झालं 7. ऑप्शन क्रमांक 4 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर. अतिशय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न TCSचा फेवरेट असलेला प्रश्न आहे मिश्रणावरला. ठीक आहे, तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो माझं तरी म्हणणं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून स्टार्टपर्यंत जर व्हिडिओ जर पाहिला तर 100% आपल्या प्लेलिस्टमध्ये जवळपास 35 ते 36 व्हिडिओ आहेत आणि अजूनसुद्धा व्हिडिओ अपलोड करणं चालू आहे. ही जर प्लेलिस्ट संपूर्ण जर तुम्ही जर पाहिली तर समाज कल्याण विभाग भरतीमध्ये 100% याचा फायदा होईल असा मला विश्वास आहे मित्रांनो. कारण की संपूर्ण प्रश्न हे TCSचे PYQ प्रश्न आहेत, त्यामुळे 100% तुम्हाला याचा फायदा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि एकदम कमजोर विद्यार्थ्यांना सुद्धा हे गणित समजेल अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला हे गणित सांगत आहे. ठीक आहे, तरीसुद्धा मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट वाटत असतील किंवा जर तुम्हाला यामध्ये कशा प्रकारे मी सुधारणा कराव्यात हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. कारण की आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करू शकता. तुमचं सजेशन मित्रांनो माझ्यासाठी नक्कीच अनमोल असेल आणि ते माझ्यासाठी नक्कीच मित्रांनो या ठिकाणी लाभदायक असणार आहे अशी मला एक तुमच्याकडून आशा आहे. ठीक आहे, तर पहा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. तिसरा प्रश्न पहा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे. तिसरा प्रश्न मित्रांनो आपल्याला दिलेला आहे खाली दिलेल्या जोड्यापैकी 3 जोड्या एकसारख्या समान गुण दर्शवतात तर त्यापैकी एक जोडी वेगळी आहे, ती वेगळी जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची. पहा मित्रांनो या ठिकाणी काय दिले आपल्याला DH दिलेले आणि त्याच्यानंतर H आणि D दिलेले. आता असे प्रश्न मित्रांनो आपल्याला खूप फसवितात. आपल्याला वाटतं हे प्रश्न बरोबर आले, परंतु ज्यावेळेस आन्सर की येते त्यावेळेस मित्रांनो आपला मार्क या ठिकाणी एक गेलेला असतो. 1 मार्क म्हणजेच मित्रांनो एक क्वेश्चन चुकला म्हणजे 2 मार्क जातात आणि या ठिकाणी हजारो विद्यार्थी आपल्या समोर जातात. मग मित्रांनो पहा आता संपूर्ण जोड्या जर पाहिल्या तुम्ही या ठिकाणी एक जोडी तुम्हाला वेगळी दिसत आहे, म्हणजेच या ठिकाणी जे काही DH आणि HD या ठिकाणी याची अदलाबदल केलेली. पहा TCS आपल्याला कसं फसवतं. मग आपल्याला काय वाटतं या ठिकाणी कुठलेही जे काही अक्षर आहेत जे अल्फाबेट आहे यामध्ये कुठलंही रिपीट झालेलं नाही, म्हणजे आलटापलट केली नाही, फक्त एकाच मध्ये दिलेले आहे ती म्हणजे DH आणि HD, म्हणजे यामध्ये हे असू शकतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुम्ही या ठिकाणी मारून जाता आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वाटतं आपलं प्रश्न बरोबर आहे. आन्सर की येते त्यावेळेस मात्र हे चूक दिलेलं असतं. मित्रांनो याचं आन्सर काढायचं कसं. मग याचं आन्सर काढायचं कसं थोडंसं लक्षात द्या. याचा आन्सर काढायचं कसं अशा सोप्या प्रश्नाला मित्रांनो TCS आपल्याला फसवतं लक्षात ठेवा. त्यामुळे संपूर्ण जे काही तुम्हाला हे ऑप्शन दिले वेगळा घटक निवडायला ज्यावेळेस सांगतं ना संपूर्ण ऑप्शन तुम्हाला चेक करणं गरजेचं असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की हे वेगळा घटक निवडामध्ये मित्रांनो पाहिजे तेवढं सोपं नाही, आपल्याला सोपं दिसतं परंतु यामध्ये मित्रांनो आपल्याला फसवलं जातं. मग पहा मित्रांनो या ठिकाणी HD आणि DH आता यामध्ये जर आपण जर पाहिला तर याची कधीसुद्धा नंबरिंग करायची. मग पहा H कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो, H आहे या ठिकाणी. पहिलं जर पाहिलं तर पहा D कितव्या क्रमांकावर आहे, 4थ्या क्रमांकावर आहे. H कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो, 8व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, या दोघांची जर आपण जर बेरीज जर केली तर किती येणार मित्रांनो, 12. त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर H कितव्या क्रमांक आहे, 8व्या क्रमांक आहे. त्याच्यानंतर D कितव्या क्रमांक आहे, 4थ्या क्रमांक. या दोघांची जर बेरीज जर केली तर किती ती मित्रांनो 12. ती किती या ठिकाणी 12. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा NR दिलेले N कितव्या क्रमांक येतो, 14व्या क्रमांकावर येतो. R कितव्या क्रमांकावर येतो मित्रांनो, R येतो या ठिकाणी 18व्या क्रमांकावर. आता या दोघांची जर बेरीज जर केली तर किती येणार मित्रांनो, पहा 14 आणि 18. 14 आणि 18ची जर बेरीज जर केली तर 18 आणि 4 झाली 22, 22 आणि 10 झाली 32. यांची बेरीज झाली मित्रांनो 32. त्याच्यानंतर समोरचा पहा R कितव्या क्रमांकावर, 18व्या क्रमांकावर. O कितव्या क्रमांकावर मित्रांनो, O आहे 15व्या क्रमांकावर. ठीक आहे, याची जर आपण जर बेरीज केली तर ती किती मित्रांनो, 18 आणि 15. 18 आणि 10 जर टाकले तर 28, 28 आणि 5 28 29 30, 30 आणि 3 33. याची बेरीज झाली 33. ठीक आहे, पहा या ठिकाणी दोघांची बेरीज याची सुद्धा आली 12, याची सुद्धा आली 12, परंतु या ठिकाणी आपल्याला 32 आणि 33चा फरक आपल्याला डिफरन्स या ठिकाणी दिसलेले. आता पुढचं पहा, पुढचं फी कितव्या क्रमांकावर मित्रांनो, फी आहे 22व्या क्रमांकावर. W आहे मित्रांनो या ठिकाणी XYZ UV आणि W कितव्या क्रमांकावर मित्रांनो, 23व्या क्रमांकावर. W आहे 23व्या क्रमांकावर.
मग डब्ल्यू जर या ठिकाणी 23व्या क्रमांकावर असेल, या दोघांची जर आपण जर बेरीज जर केली तर ती येते मित्रांनो 45. किती येते 45. त्याच्यानंतर एस झेड कितव्या क्रमांकावर आहे, झेड आहे मित्रांनो 26व्या क्रमांकावर आणि एस आहे मित्रांनो या ठिकाणी 19व्या क्रमांकावर. या दोघांची जर आपण जर बेरीज केली तर पहा या ठिकाणी 9 आणि 6 किती झाले मित्रांनो 15. 15 शिल्लक 5चा हातचा आला 1 आणि 1 2 2 आणि 2 4 याची झाली सुद्धा 45. म्हणजे या ठिकाणी पहा 12 12 45 45. त्याच्यानंतर पहा डी कितव्या क्रमांकावर येतो, या ठिकाणी पहा डी 4थ्या क्रमांकावर आहे. एस कितव्या क्रमांकावर येतो, तर एस येतो 19व्या क्रमांकावर. याची जर आपण जर या ठिकाणी जर बेरीज जर केली तर किती येते मित्रांनो पहा 19 आणि ही झाली 23. ही झाली 23. त्याच्यानंतर एच कितव्या क्रमांकावर 8व्या क्रमांकावर. ओ कितव्या क्रमांकावर मित्रांनो 15व्या क्रमांकावर. आणि 15 आणि 8 होतो मित्रांनो 23. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. पहा या ठिकाणी पहिली जी काही जोडी आहे एच टी आणि याची जी काही जोडी आहे ती याचं प्रमाण आहे 12 12चं. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा ही जोडी तुम्हाला या ठिकाणी चुकीची वाटत असेल. ही जोडी पहा सगळ्या जोडीमध्ये 12 या ठिकाणी पहिली जोडी 12चा फरक, त्याच्यानंतर दुसरी सुद्धा 12चा, त्याच्यानंतर पहा 12 12 45 45 23 23 मात्र या ठिकाणी 32 33 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं चुकीचं असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला TCS फसवतं. त्यामुळे मी संपूर्ण विश्लेषण सहित मित्रांनो जरा वेळ लागला तरी चालेल, कारण की या ठिकाणी आपण शिकत आहोत. जसा तुमचा सराव होईल तसं तुम्ही फास्ट सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात हे मला सुद्धा संपूर्णपणे जाणीव आहे. ठीक आहे. त्यामुळे अतिशय सावकाशपणे सर्व विद्यार्थ्यांना समजन असं मी तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी करून सांगत आहे. संपूर्ण प्रश्नाचे जे काही तुम्हाला ऑप्शन दिले ऑप्शनचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण करून मी या ठिकाणी सांगत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात. 4 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आलेले व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक प्रश्न हा तुमच्यासाठी टेस्टच्या स्वरूपामध्ये तुम्ही स्वतःहून घ्यायचा आहे. पहा 4 नंबरचा प्रश्न ABCDEFG आणि H ही 8 मुले एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेली आहेत. कुठे केंद्राकडे तोंड करून बसलेली. त्याच क्रमाने बसणे आवश्यक नाही. एच हा एच्या लगतच उजवीकडे बसलेला आहे. एच हा ई आणि डी यापैकी एकाच्याही लगतचा शेजारी नाही. एफ हा बीच्या लगतचा डावीकडे बसलेला आहे. जी हा ईचा लगतचा शेजारी आहे. सी हा ई आणि एफ या दोघांच्या लगत बसलेला आहे. तर एफच्या लगतच डावीकडे कोण बसलेलं आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला. आता मित्रांनो हे तुम्ही वाचल्याच्या नंतर तुम्हाला काहीही समजलेलं नसेल. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत असे क्वेश्चन मित्रांनो जोपर्यंत तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाहीत. सर्वप्रथम तर मित्रांनो आपल्याला काय करायचे, एक वर्तुळ काढायचे. हे मित्रांनो आपण वर्तुळ काढलं, व्यवस्थित वर्तुळ आपण काढून घेऊयात. हे वर्तुळ काढल्याच्या नंतर आता वर्तुळ मित्रांनो थोडंसं येडवाकडं आलेले. ठीक आहे. परत एकदा प्रयत्न करूयात. ठीक आहे. हे झालं मित्रांनो आपलं वर्तुळ. आता वर्तुळामध्ये एकूण किती 8 मुलं आपल्याला बसवायचे आणि ती केंद्राकडे तोंड करून बसलेली आहेत. आता पहा मित्रांनो हा 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 हे 8 मुलं आपण या ठिकाणी बसले. आता सर्व मुलं हे केंद्राकडे पाहत आहेत. केंद्राकडे काय करते मित्रांनो पाहत आहेत. आता केंद्राकडे पाहत आहेत याचा अर्थ मित्रांनो हे जे काही विद्यार्थी बसले खालचा जो काही विद्यार्थी त्याचा या साईडला असणार राईट हँड, या साईडला असणार लेफ्ट हँड. वरचा जो काही विद्यार्थी त्याचा आता हा विद्यार्थी इकडे पाहत आहे म्हणजे याचं खाली तोंड आहे. याचा राईट हँड या साईडला असणार आणि लेफ्ट हँड या साईडला असणार. एवढं तुम्हाला कळणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. हे जर तुम्हाला समजत नसेल तर मित्रांनो आपले बेसिकचे व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे. तर ते व्हिडिओ पाहून जा. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे की आपली जी काही प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर पहा मग आता तुम्हाला उजवं आणि डावं या ठिकाणी कळालेलं असेल. मग मला सांगा आता सुरुवात करायची. पहा एच हा एच्या लगतच उजवीकडे बसलेला आहे. कोण कोणाच्या उजवीकडे मित्रांनो, एच हा एच्या उजवीकडे. मग ए जर आपण या ठिकाणी बसविला, ए जर या ठिकाणी जर बसविला काय म्हणतं, एच हा एच्या लगतच कुठे आहे मित्रांनो उजवीकडे बसलेला आहे. ठीक आहे. आता एच्या उजवीकडे बसलेले याचा अर्थ ही याची उजवी बाजू असणार म्हणजे या ठिकाणी लगतच बसला म्हणजे शेजारी बसला, या ठिकाणी एच असणार. ठीक आहे. एच असणार. मग पुढं काय म्हणते पहा एच हा शेजारी आहे आणि एच हा ई आणि डी यापैकी एकाचाही लगतचा शेजार नाही. म्हणजे एच हा ई आणि डी यांचा एकाचाही लगतचा शेजार नाही. म्हणजे याच्या ठिकाणी इथे जे काही एचच्या बाजूला डी सुद्धा येणार नाही आणि ई सुद्धा येणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी या जागेवर डी आणि ई बसणार नाहीत हे आपलं फिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणते पहा शेजारी नाही. एफ हा बीच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. पहा
एफ कुठं बसलेलं आहे, एफ हा बीच्या लगतच डावीकडे बसलेला आहे मित्रांनो. बीच्या डावीकडे म्हणजे जर आपण या ठिकाणी जर बी आता कुठेतरी आपल्याला बी न बसू नये. आता बी जर या ठिकाणी बसला असेल तर बीच्या लगतच डावीकडे, म्हणजे या ठिकाणी बी जर इकडे पाहत असेल तर ह्या झाला याचा राईट हँड आणि हा झाला याचा लेफ्ट हँड. मग मला सांगा, मग बीच्या लगतच डावीकडे कोण बसलेला आहे मित्रांनो, एफ बसलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एफ आला, या ठिकाणी एफ बसला. आता एफ बसल्याच्या नंतर काय म्हणतं पहा, बीच्या लागतच डावीकडे एफ बसलेला आहे. जी हा ईचा लगतचा शेजारी आहे. जी हा ईचा लगतचा शेजारी कोण, जी हा ईचा लगतचा शेजारी. मग मला सांगा ई या ठिकाणी बसणार नाही आणि या ठिकाणी हे काय म्हणते पहा, जी हा ईचा लगतचा शेजारी. लगतचा शेजारी म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी जवळचा शेजारी. सी हा ई आणि एफ या दोघांच्या मध्ये, सी कोणाच्या मध्ये, सी हा ई आणि एफ यांच्यामध्ये. मग मला सांगा या दोघांच्या मध्ये एफ आणि ईच्या मध्ये, मग जर आपण या ठिकाणी ई जर बसवला, या दोघांच्या मध्ये कोण आहे मित्रांनो, सी आहे. या दोघांच्या मध्ये सी आहे आणि ई या ठिकाणी ई आणि डी या ठिकाणी बसणार नाहीत. ई आणि डी या ठिकाणी बसणार नाहीत म्हणजेच या ठिकाणी ई गेला, आता ई इथं बसला तर डी एकटाच राहिला. तर डीला जागा दोन आहेत, एक म्हणजे एच्या बाजूची ही जागा आणि त्याच्यानंतर ही एक जागा. तर मग मला सांगा आता डी तर एचच्या बाजूला बसत नाही म्हणजे डीची जागा इथं फिक्स झालेली आहे. आता डीची जर जागा इथं फिक्स झाली असेल तर पहा ए बी सी डी ई एफ. आता आपला राहिला कोणता, जी, म्हणजे जी या ठिकाणी बसून देऊयात. ठीक आहे, जी या ठिकाणी बसल्याच्या नंतर पहा आपली संपूर्ण कंडिशन या ठिकाणी फॉलो केलेली आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारला तर एफच्या लगतच डावीकडे कोण बसलेले आहे. आता एफ या ठिकाणी बसलेलं आहे मित्रांनो, एफ या ठिकाणी बसलेलं आहे मित्रांनो एफ. आता काय म्हणतंय, एफचं तोंड खाली आहे मित्रांनो, एफचं तोंड खाली आहे. याचाच अर्थ त्याची डावी हात हा या बाजूला असणार म्हणजे लेफ्ट हँड आणि राईट हँड या बाजूला असणार, कारण की तो खाली पाहते. ठीक आहे, इकडे केंद्राकडे पाहते. हा रेड हा त्याचा काय हा ना हा लेफ्ट हँड या साईडला लेफ्ट हँड असणार आणि या साईडला राईट हँड असणार. मग आपल्याला काय विचारलं, एफच्या लगतच डावीकडे म्हणजे मित्रांनो लेफ्टकडे कोण बसलेलं आहे, तर या ठिकाणी पहा सी बसलेले. कोण बसलेले मित्रांनो, सी बसलेले. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. काही प्रश्न जर तुम्हाला समजत नसतील तर मित्रांनो मला नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, म्हणजे स्लो घ्यायचं का थोडं फास्ट घ्यायचं हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आता थोडंसं या ठिकाणी मी झूम करतो. पुढचा प्रश्न पहा, आता अतिशय महत्त्वाचा पुढचा सुद्धा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय म्हणेल पहा, 18, 31, 45, 28, 10, 17 आणि 44 या संख्येचा मध्यांक तुम्हाला विचारला आहे. पहा मध्यांक किती असेल. मग पहा मित्रांनो 4 ऑप्शन तुम्हाला दिले. आता ही जर कन्सेप्ट जर तुम्हाला जर माहीत असेल तर आणि तरच मित्रांनो तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. आता पहा मित्रांनो या ठिकाणी 18, 31, 45, 28, 10, 17 आणि 44 एकूण संख्या किती आहेत मित्रांनो, 7 संख्या आहेत. आता मध्यांक म्हणजे काय असतो मित्रांनो, मधल्या संख्याचा असतो. मध्यांक म्हणजे काय, मधल्या संख्या असतात. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं, ह्या संख्या एक तर चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने मांडून घेणं पहिलं गरजेचं असतं. मग आपण काय करूयात मित्रांनो, ह्या संख्या चढत्या क्रमांकाने मांडून घेऊयात. किती चढत्या क्रमांकाने, मग चढत्या क्रमांकाने मांडायचे. सर्वात लहान संख्या आहे 10, 10च्या नंतरची सर्वात लहान संख्या आहे 17, 17च्या नंतरची सर्वात लहान संख्या आहे 18. पहा म्हणजे 10 सर्वात लहान, त्याच्यानंतर 17 थोडीशी मोठी, म्हणजे आपण चढत्या क्रमांकाने या ठिकाणी जात आहोत. म्हणजे 10च्या नंतर 17 येईल, 17च्या नंतर 18 येईल. 18च्या नंतरची संख्या कोणती आहे पहा, 18च्या नंतरची संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 31. 18च्या नंतर आहे 31, 31च्या नंतर आहे मित्रांनो या ठिकाणी पहा 18, 18च्या नंतर 28, 18च्या नंतर पहा या ठिकाणी एक 28, कारण की पहा 28 या ठिकाणी राहिलेले. 18च्या नंतर 28, 28च्या नंतरची पुढची संख्या येणार मित्रांनो 31, 31च्या नंतरची पुढची संख्या या ठिकाणी पहा 31च्या नंतर 44, 31च्या नंतर 44 येणार आणि 44च्या नंतर 45. पहा संपूर्ण संख्या आपण चढत्या क्रमांकाने मांडून घेतल्या. संपूर्ण संख्या काय केल्या आपण चढत्या क्रमांकाने मांडून घेतल्या. चढत्या किंवा उतरत्या दोन्ही सुद्धा क्रमांकाने या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. ठीक आहे. मग मित्रांनो मधली संख्या काय असते, कधी सुद्धा हे मध्यांक म्हणजे काय, मधली संख्या असते. मग मला सांगा या साईडनं 3 संख्या आपण सोडून दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर या साईडनं सुद्धा आपण 3 संख्या सोडून दिलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो 28. ऑप्शन क्रमांक पहा 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर मग या ठिकाणी सुद्धा पहा 31, 34, 45, 48 या ठिकाणी सुद्धा 17, 10, 17 आणि 44 म्हणजे डायरेक्ट आपण इथून सुद्धा आन्सर काढू शकतो. हा मित्रांनो इथून सुद्धा काढू शकतो, परंतु जर या ठिकाणी जर आपल्याला त्यांनी सिक्वेन्स अशी दिली असती 18, 31, 31च्या नंतर 45, 45च्या नंतर 44, 44च्या नंतर 10, 10च्या नंतर 17 जर ही जर सिक्वेन्स दिली असते मग यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आपले एक कोणतं राहिलं मित्रांनो 18, 31,
45 आणि इथे एक राहिला 28 आपला. आता मग मला सांगा इथे सुद्धा एकीतून 7 संख्या आहेत. मग तुमचं म्हणणं काय आलं की या ठिकाणी एकूण 3 सोडून द्या आणि या साईडनं सुद्धा 3 सोडून द्या, म्हणजे याचं उत्तर 44 असणार. परंतु मित्रांनो हे चुकीचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी जरी तुम्हाला मधली संख्या या ठिकाणी 28 दिली असली, ही फसवण्यासाठी तुम्हाला दिली की नेमकं तुम्ही उत्तर काय काढता म्हणून. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. TCS आपल्याला कधी कधी काय करतं मित्रांनो, आपल्याला गोत्यात टाकता आणि या ठिकाणी आपण फसून जातो आणि आपला 1 मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे प्रश्न सॉल्व्ह करायचे होते. तर आशा करतो सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ समजलेला असेल, कारण की मी अतिशय सावकाशाने संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. मित्रांनो या ठिकाणी थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो मित्रांनो, आपली प्लेलिस्ट नक्की पहा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. संपूर्ण प्लेलिस्ट पहा, यामध्ये GK, इंग्लिश, त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि मॅथ रिजनिंगचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला दिसतील. यामध्ये जवळपास मित्रांनो 37 ते 38 व्हिडिओ अपलोड केलेले. हे संपूर्ण व्हिडिओ जर पाहिले तर 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या समाज कल्याण भरतीमध्ये 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळून जाईल. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.